जय जगत मित्रांनो, काही दिवसापूर्वीच संसदेचं सेशन आटोपलं, सत्र आटोपलं आणि महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन सुद्धा आटोपलं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने संसदेत जे विषय चर्चेला आले त्यात वंदे मातरम, राष्ट्रभक्ती ह्याच्याविषयी बाजूनी किंवा भोवती ते फिरलं आणि महाराष्ट्रामध्ये नाशिकमधल्या अरण्यातील किंवा जंगलातील झाडांची कत्तल आणि बिबटे आणि बिबट्यांना आहार म्हणून शिळ्या जंगलात सोडण्याचा एक नवा पर्याय मंत्री महोदयांनी आपल्याला सुचवलेला आहे. तर मी या अनुषंगाने जी चर्चा करू इच्छितो ती आहे इश्यूज अँड नॉन इश्यूज. फिक्स्ड मॅचेस हा आपला आजच्या विवेचनाचा विषय मी समोर ठेवतो आहे आणि अभ्यासू लोकांच्या प्रतिक्रिया मला त्याच्यावर अभिप्रेत आहेत. तर आधी मॅचेस फिक्स करायच्या, खूप आधी फिक्स झालेल्या असतात त्या आणि त्या विविध प्रकारच्या असतात, विविध क्षेत्रामध्ये असतात. असं एक अभिवचन आहे की न्यूजपेपर इज अ पार्लियामेंट इन सेशन. ते ऑलवेज सेशनमध्ये असं असतं म्हणतात, परंतु दुर्दैवाने असं झालं आहे की मीडियासुद्धा नॉन इश्यूज आणि फिक्स्ड मॅचेस कुणाच्या भोवती किंवा कुठल्या विषयाच्या भोवती संबंध चर्चा फिरवत राहायचं हा एक मोठा मजेशीर आणि गमतीशीर विषय आहे. आणि जे विषय घेऊन पुढे येत असतात ते विषयापेक्षा ते व्यक्तिमत्व इतकं अफाट होऊन जातं की विषय अत्यंत छोटे होतात. आपल्याला विषयांचं विस्मरण पडतं आणि माणसंच मोठी होतात त्याच्यापेक्षा. सध्या आपले तुकाराम मुंडे साहेब फार चर्चेत आहेत आणि ते एक संभवामी युगे युगे ह्यातला प्रकार आहेत अशी एक चर्चा घडवून आणली जाते या महाराष्ट्रामध्ये. ती सुद्धा एक फिक्स्ड मॅच आहे आणि भर कशावर दिला जातोय तर ते खोपडे नावाचे जे आमदार आहेत कोणी, त्यांचं शिक्षण किती होतं. अरे बाबा, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, शरद पवार साहेब तृतीय श्रेणीतले बीकॉम आहेत आणि अनेक IAS अधिकाऱ्यांना काय खादेश खिशात घेऊन फिरतात. ते काय शिक्षणाशी आणि याच्याशी अर्थार्थी संबंध आहे. अशी अनेक माणसं तुम्हाला दिसतील. शिक्षणाने माणूस मोठा होतो हे असं आहे, पण विवेकाने आणि अकलनाने माणूस खरा मोठा होत असतो. गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अनेक शास्त्रज्ञ तर शाळेतच गेले नाहीत. मार्कोणी हा असा सापडला होता त्या रॉयल सोसायटीच्या अध्यक्षाला. त्याच्यावर मी स्वतंत्र कधीतरी करीन वेळ मिळाला तर. तर इश्यूज आणि नॉन इश्यूज हे कसे डिबेट करून मुख्य प्रश्नांच्याकडे येऊ द्यायचं नाही गाडी चर्चेचं. त्या लहान मुलांना जसं विविध प्रकारचे पर्याय त्यांच्यासमोर, त्यांनी जर काही एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरला आणि तो हट्ट आपल्याला पुरवायचा नसला मग त्यांना फुगे दाखवतील, चेंडू दाखवतील, विविध प्रकारचे खुळखुळे दाखवले रडत असतील तर त्यांचं डायव्हर्शन करणे हा एक महत्त्वाचा उद्देश असतो. तर आपल्याकडे ज्या प्रामुख्याने फिक्स्ड मॅचेस चालतात त्याच्यामधली बेसिक थीम जी आहे, बेसिक विषय जो आहे तो असा सॅफ्रन व्हर्सेस सेक्युलरिझम. एक बाजू सेक्युलरिझमवाले असतात एका बाजूला सॅफ्रनिझमवाले असतात सनातनी. आणि ते मग तेच ते मुद्दे परत 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 एकमेकांच्या पुढे असे उभे ठाकतात. ते धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामका पांडवा शेव कि मग कुर्वत असा हे संजया. अशा पद्धतीने दोन चमू समोरासमोर, दोन लढवे गट समोरासमोर आणि चर्चा सुरू राहत असते आणि त्यातले विरोधाभास समजून घेणे ही आपली खरी कसोटी आहे. मला आश्चर्य वाटलं की फेसबुकवर मी एक शिवराम पाटील मगर यांची प्रतिक्रिया वाचली आणि ती अत्यंत जिनाईन वाटली. त्यांचं म्हणणं आहे की हे जे मोठमोठ्या खात्यातले पाटबंधारे खातं असेल, बांधकाम खातं असेल, आणखी कुठली खाती असतील जिथे भरपूर काहीतरी करता येतं, त्याचा कर्मचारी जर निवृत्त झाला तर त्याचं पेन्शन म्हणा, त्याच्या बाकीचे जे पैसे अडकलेले असतात, त्यांना ज्या विविध निधी दिला जातो तर तो तेव्हा द्या की आधी त्याची
त्याच्या संपत्तीची चौकशी करा आणि त्याच्यानंतर त्याचे पैसे रिलीज करा किंवा त्याला पेन्शन लागू करा. अशा प्रकारची जिनाईन चर्चा होत असेल ना, तर ती स्वागत आहे त्याचा आणि त्याचं आपण कौतुक सुद्धा केलं पाहिजे. तर हे विरोधाभास समजून घेणे ही आजच्या काळामध्ये अत्यंत महत्वाची अशी गोष्ट झालेली आहे. नाहीतर आपण काय करतो, मी सुद्धा त्याच्यामध्ये दोषी आहे काही अंशी, की कधी काळी एखादं काहीतरी फेसबुकवर म्हणा किंवा कुठल्याही प्रसारमाध्यमामध्ये काही आलं की धाडकन त्याच्यामध्ये उडी घ्यायची आणि मग ते लाईक्सची संख्या आणि आपण त्या लाईक्समध्ये मग अगदी बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना अशा पद्धतीने मोठी प्रतिक्रिया लिहितो. काही काळ मी सुद्धा त्याच्यामध्ये अडकलो आहे. नंतर माझ्या लक्षात असं यायला लागलं की त्या बिल गेट्सने असं म्हटलं की भारत देशामधलं जी मंदिरं आहेत त्यातली पितळेच्या ज्या घंटा आहेत त्या घंटा जर विकून काढल्या ना, तर या देशामधलं अर्ध दारिद्र्य नष्ट करता येईल आणि लोक दनान फिरवायचे. त्या आणि मोठी मोठी पुरोगामी माणसं सुद्धा त्याला लाईक आणि त्याच्यावर चर्चा. खरं म्हणजे बिल गेट्सने असं कुठेच विधान केलेलं नव्हतं. ते कोणीतरी आपले जे हे फिरवणारे आहेत व्यवस्थेचे, सिस्टमॅटिक व्यवस्थेचे या सिस्टमचे जे एजंट्स आहेत, तर ते काय करतात की एक अत्यंत कल्पक असा अत्यंत नूतन असा इश्यू जनरेट करतात आणि त्या जनरेटच्या त्या इश्यूच्या भोवती मग लोकांना फिरवतात. आम्हाला एक टीचर होते, त्यांचं नाव सांगत नाही मी इथे, इकॉनॉमिक्स शिकवायचे, ते आम्हाला बीकॉमला होतो मी त्यावेळी. त्यांचं म्हणणं होतं की काही लोकांनी जर या देशातल्या लोकांनी उदबत्त्या जाळणं बंद केलं ना, तरी या देशातलं अर्ध दारिद्र्य संपतं. तर मला हे कळत नाही, आता हे पट्ट्याचे कुत्रे ज्यांच्याकडे आले, मोठ्या गाड्या आल्या, ह्या वेतन आयोगाच्यामुळे आल्या की त्यांनी उदबत्त्या जाळणं बंद केलं ह्याच्यामुळे आल्या. अशा प्रकारे अत्यंत नव्या नव्या भाकड कथा आणि प्रश्नापेक्षा नेता मोठा करणे हे सुरू असतं आणि चर्चेचा कॅनव्हास एवढा आहे त्याचा आणि इतक्या फिक्स्ड मॅचेस आहेत की काही लोक मानसिक गरज आहे त्यांची ती, की सतत त्यांना असं वाटतं की आपण 2-4 दिवस जर कुठेतरी बातम्यांच्या झोतात नसलो तर त्यांना वाटतं की आपण हरवलो की काय. मग त्यांच्या मनामध्ये एवढा मोठा क्रायसिस तयार होतोय की एवढं मोठं युद्ध तयार होतं की मग ते काही ना काही शोधून काढतात आणि मग त्याच्यातूनच असं समजूया की हलाल आणि काय ते जे घडलं अशा प्रकारच्या मॅचेस पुढे आपल्या पुढे येतात की करमलं नाही त्याला, की त्याला आयडेंटिटी क्रायसिस म्हणतात सायकोलॉजीच्या किंवा मानसशास्त्राच्या भाषेमध्ये, की काही लोकांना असं अगदी ते म्हणजे हरवल्यासारखे होऊन जातात मीडियाच्या चर्चेत नसले तर ते उपद्व्याप करतात. मग त्याच्यासाठी तिकडचा एक नेता आणि इकडचा एक नेता ते रात्री आधी मित्रच असतात, एकत्र जेवतात आणि ते इश्यूज तयार करतात आणि इश्यूज तयार केले की हा त्याला शिव्या देतो, तो त्याला शिव्या देतो आणि आपल्याला ते 2 भागांच्या मध्ये डिवाइड करतात. आपण बघ तिथे आपोआप सतरंजी उचलण्याचा रोल किंवा सतरंजी ड्रॅगलिंग करण्याच्या भूमिकेमध्ये चालले जातो आणि परत मग ते मी आधी म्हटलं त्याप्रमाणे की बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. आपल्याच भूमिका इतक्या मोठ्या असतात की कार्यकर्ते एकमेकांचे कपडे फाडून घ्यायला तयार असतात. तर अशा पद्धतीने मुख्य विषयांच्याकडे, बेकारीकडे म्हणा, विषमतेकडे म्हणा, विषमता कशी मोजायची. मला कोणीतरी जे मोठे मोठे आहेत ना, अगदी मेकअप करून सामाजिक भान जगाच्या समोर मांडत असतात, इतिहास मांडत असतात, जे समाजसुधारक आहेत, त्यांनी मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की व्हॉट शुड बी द इंडिकेटर फॉर दी डिस्पॅरिटीचा काय इंडिकेटर असेल, कशी मेजर करायची, कशी डायग्नोस करायची, की ही विषमता कशी अधोरेखित करायची, किती वाढली, कसं धरायचं की विषमता वाढली हे एक अत्यंत मोघम असं स्टेटमेंट आहे. त्याच्यातून काही खरं कळत नाही की काय झालं, कोण किती श्रीमंत झाला आणि कोण किती गरीब झाला. कुत्र्यांना पट्टे लावून कुत्र्यांना स्वेटर घालतात, रेमंडचे स्वेटर, नवीन स्वेटर्स आणतात, असा एक वर्ग तयार झाला. तो आपलाच आहे, तो बहुजन, तथाकथित त्याला बहुजन म्हणतात किंवा जो बहुजन म्हणजे काही नॉन ब्रॅह्मिन्स असं नाही आहे. ते बहुजन म्हणजे मॅक्सिमम असं बुद्धाला अभिप्रेत असावं असं मला वाटतं. लोकांचं काय इंटरप्रिटेशन आहे मला माहित नाही. तर ह्या ज्या फिक्स्ड मॅचेस आहेत
ह्या समजून घेणे त्या इतक्या कल्पकतेने घडवून आणलेल्या असतात की इकडून एक जण एक फेकतो आणि ते म्हणजे तो खेळ नसतो का शटलचा, ते फुल फेकतात आणि तिकडून रॅकेटनी इकडे फेकतो तिकडे मारतो किंवा व्हॉलीबॉल सारखा. तर दोन जण काहीतरी असं ते फुल ट्वेनिक्वाईट असं त्याला इंग्रजी नाव आहे. तर तो खेळ असा सुरू असतो या फिक्स मॅचेसचा, तो समजून घेणे. तर आता खरा इश्यू होता चना आयात केला त्याच्यामुळे शेतकरी संकटात येणार आहे. कारण आता चना बाजारात येईल, पण त्या विषयावर चर्चाच व्हायला नको. त्या विषयावर अजिबात चर्चा व्हायला नसेल तर वंदे मातरम, तो वंदे मातरम हे अनेकदा झालंय ना. इस देश में रहना हो तो वंदे मातरम कहना होगा. म्हणणाऱ्यांच्या पुढे जेव्हा माईक धरले गेले आणि त्यांना पूर्ण वंदे मातरम येतं का म्हणायला लावलं, अनेकांना म्हणता आलं नाही, त्याची त्यांना लाज सुद्धा वाटत नाही, पण ते विषय चर्चेला येत राहतात. तर अशा पद्धतीने डॉक्टरच्या पद्धतीने आपल्याला काही गोळ्या लिहून देतात, थोडाफार आजार झाला तर आणि 2-4 दिवसांनी भेटायला सांगतात, जायला सांगतात त्यांच्याकडे. मग आपण जातो, काय फरक पडला, मग काही फरक पडला नाही तर त्याच्यावर त्यांची छोटीशी युक्ती असते, आता ही गोळी बंद करा, ही गोळी सुरू करा. अशा पद्धतीच्या गोळ्या बदलण्याचं काम फिक्स मॅचेसच्या मधून होत राहतं. तर फिक्स मॅचेस समजून घेणे आणि हे चेहऱ्यांना मेकअप करून सिनेमाच्या नटांसारखे जे व्हिडिओज करतात आणि मग सांगत राहतात भाकड कथा, त्यांना माझी विनंती राहील की बाबा रे, बेकारीच्या प्रश्नाला हात घालून दाखवा, विषमतेच्या प्रश्नाला हात घालून दाखवा, मानवी हक्कांच्या प्रश्नाला हात घालून दाखवा. नाहीतर काय जंगलतोड याच्यामध्ये इथे थोडीफार फिक्स मॅच दिसते. पण आता कोणीतरी वकील एक तिकडे हरित आयोगाकडे गेले आणि त्यांनी त्याच्यावर बंदी आणली की विवेकच नाही रे, किती झाडं लावली किती जगली, असं प्रश्न आता मीडियामधून चर्चेला येतात आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. असं झालं पाहिजे की सत्याचा शोध जर घ्यायचा असेल ना तर तो त्या मुळाशी जाऊन घेतला पाहिजे ना. की जसं मी एक सूत्र मांडलं होतं मीडियामध्ये किंवा खूप आधी 30 वर्षांच्या पूर्वी, की सोन्याचे भाव एकेकाळी इतके होते की शेतकऱ्याला एका क्विंटलमध्ये 10 ग्रॅम सोनं घेऊन पैसे उरायचे. आता एक 10 ग्रॅम सोनं घ्यायचं असेल तर किती क्विंटल कापूस, अशी काही नवी परिमाणं शोधून आणि नव्या कसोट्या लावून आपण जर सामाजिक अभियांत्रिकी करण्याचा प्रयत्न केला तर हे ज्या फिक्स्ड मॅचेस आहेत ह्या ठरवून केलेल्या असतात. एकमेकांच्या विरुद्ध ते असे खेळत असतात की मी इकडून मारतो तू तिकडून मार, आणि आपण फक्त बघ्यांची भूमिका घ्यायची, टाळ्या वाजवायच्या, किंवा तो चेंडू जर समजा तो गेला याचा बाहेर किंवा ते फुल जर बाहेर पडलं ते उचलून आणायचं काम आपण करायचं काय, ह्याच्याविषयी आपण चिंतन करा. आणि मला याविषयी आपला प्रतिसाद देऊन तुमचा फीडबॅक देऊन मग उपकृत करा. धन्यवाद सगळ्यांना फॉर हॅव्हिंग टॉलरेटेड मी फॉर दिस लॉंग. थँक्यू व्हेरी मच.